श्रीहरी ज्ञानेश्वरी पाठातील गृहस्थ आश्रम. रामानंद स्वामीसह सिद्धोपंत, उमादेवी आणि रुक्मिणी काशी क्षेत्री आले. आपले स्वामी समयाआधी परतलेले पाहून सर्वच शिष्यगणास विस्मय झाला. सिद्धोपंत, उमादेवी आणि रुक्मिणी तिघांना एका कक्षात थांबवून स्वामी ध्यान कक्षात आले. त्यांनी एका शिष्यास विठ्ठलपंतांना घेऊन येण्यास सांगितले. विठ्ठलपंत आले. येता क्षणी त्यांनी सद्गुरूंच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. आज्ञेची वाट पाहत उभे राहिले. नंतर त्यांनी त्याच शिष्यास त्या तिघांनाही बोलावण्यास सांगितले. तिघे आले. सिद्धोपंत, उमादेवी आणि रुक्मिणी पाहून विठ्ठलपंत पार गोंधळून गेले. सिद्धोपंत आणि उमादेवींच्या डोळ्यात अश्रू तरारले होते, तर रुक्मिणीच्या नेत्रांमधील अश्रू आश्रमाची भूदेवी अभिषिक्त करत होते. विठ्ठलपंत, आता आपण बोलायचे आहे. कोणतेही पाश नाहीत. या आपल्याच वचनावर विश्वास ठेवून आम्ही आपणास संन्यास दीक्षा देण्याचं महापाप केलं. विरक्ती स्वीकारायची होती तर विवाह का केलात? कर्तव्यातली कमतरता किंवा कर्तव्यापासून पलायन हे तर भगवंतालाही अमान्य. बस, या क्षणापासून तू चैतन्य नाहीस. या साध्वीचा पती विठ्ठल आहेस. स्वामी म्हणाले. पण माझं मन संसारात रमत नाही. विठ्ठलपंत चाचरत म्हणाले. स्वतःच्या मनाचा विचार उत्तम करतोस. या साध्वीच्या मनाचा विचार केलास? या वृद्ध मातापित्यांच्या मनाचा विचार केलास? एवढाच निग्रह होता तर तो विवाहापूर्वी का नाही दाखवलास? त्यावेळी ठाम नकार का नाही दिला? स्वामींनी विचारले. माझ्या आणि माझ्या सासऱ्यांच्या दोघांच्याही स्वप्नी स्वतः भगवंतांनी येऊन या विवाहास आज्ञा दिली. विठ्ठलपंत म्हणाले. साक्षात भगवंताची आज्ञा असताना आपण संसार त्यागाचं धैर्य केलं. पत्नीच्या भविष्याचा विचार हे स्पर्शीला नाही. महत् पाप केलं आपण मला गुरु मानत असाल तर आपण गृहस्थाश्रमी परत जावं, हीच माझी आज्ञा आहे. स्वामी म्हणाले. परंतु गुरुदेव, संन्यास आश्रम एकदा स्वीकारल्यावर परत गृहस्थाश्रम स्वीकारणं तर पाप आहे. विठ्ठलपंत म्हणाले. आणि विवाहानंतर पत्नीचा त्याग करणं तिचा काही अपराध नसताना तिला अंधकारात लोटून देणं, संन्यास आश्रमाच्या स्वीकृतीनंतर परत गृहस्थाश्रमी जाणं महापाप आहे. हे खरंच. त्याला शास्त्रसंमत असं प्रायश्चित्तही नाही. परंतु या पापाचं प्रायश्चित्त करण्याचा एक मार्ग आहे, पण तो भगवान पराशरांनी सांगितलेला मार्ग आहे. अन्य स्मृतीसंमत मार्ग नाही. अन्य स्मृतींनी चतुर्थाश्रमातून गृहस्थाश्रमात गेल्यास आरूढ पतितत्वाचे पातक मानले जाते. पातक मानले आहे आणि या पातकाला देहदंड हे एकमेव शासन आहे. परंतु पराशरांनी मात्र मार्ग दाखवला आहे. संन्यास आश्रमाचा स्वीकार करून परत गृहस्थाश्रमात प्रवेश करणाऱ्यांसाठी आरूढ पतित ही संज्ञा आहे. ज्याने संन्यास धर्म त्यागला आहे किंवा प्रायोपवेशनापासून निवृत्त होऊन जो गृहस्थाश्रमात जाऊ इच्छित आहे त्याने 3 कृच्छे व 3 चांद्रयाने करून जातक आदी संस्कार पुन्हा करावेत. हे प्रायश्चित्त घेतल्यावर तो शुद्ध होईल. कृच्छ: पहिल्या दिवशी 1 वेळा भोजन, दुसऱ्या दिवशी नक्त म्हणजेच फक्त संध्याकाळी भोजन, तिसऱ्या दिवशी न मागता जे आपोआप मिळेल तेवढेच खाणे आणि चौथ्या दिवशी पूर्ण उपास. या क्रमाने 12 दिवसांचे व्रत. चांद्रयान पौर्णिमेला 15 घास खावेत. नंतर वद्य पक्षात 1 घास कमी करावा. नंतर शुक्ल पक्षात 1 घास वाढवत जावे असे वृत्त. तर विठ्ठला, पराशर मुनींनी सांगितलेले प्रायश्चित्त घे आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. संसारात राहूनही ईशचिंतन करता येतं. षड्रिपूंपासून दूर राहून इंद्रिय संयमानं परोपकारी वृत्तीनं संसार करणं ही एक प्रकारची ईशभक्तीच आहे. ज्ञानप्राप्तीचंच म्हणशील तर ते अनंत आहे. एकाच जन्मात त्याची प्राप्ती केवळ अशक्य. स्वामी म्हणाले. आपली आज्ञा सिरसावंदे आहे, पण जननिंदेचे काय? विठ्ठलपंतांनी विचारलं. ती सहन करण्यावाचून गत्यंतर नाही. भगवान पराशरांचा संदर्भ द्यावा. त्यांनी मानला तर ठीक, नाही तर ईश्वर इच्छा. स्वामींनी उत्तर दिले. सिद्धोपंत, उमादेवी दोघांनीही स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले. विठ्ठलपंतांच्या नेत्रामधून अश्रू वाहत होते. त्यांनीही स्वामी चरणावर मस्तक ठेवले. स्वामींनी त्यांना उठवले. गहिवरल्या स्वरात म्हणाले. चैतन्या, तू माझा खरा आवडता शिष्य. तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या, पण विधीचा न्याय निराळाच असतो. सुखी व्हा. नंतर रुक्मिणीने स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. स्वामी उद्गारले. पुत्रवती भव. विठ्ठलपंतांनी 3 कृच्छे 3 चांद्रयानी केली. जातकर्म इत्यादी संस्कार परत करून घेतले. स्वामींचा आशीर्वाद व उपदेशांचे स्मरण करत ते आळंदीस आले. सिद्धोपंत, उमादेवी आणि रुक्मिणी आळंदीस आधीच गेले होते. जावई घरी आला. सारे घर आनंदले, पण गावच्या मनात वेगळेच खदखदत होते. सिद्धोपंत कुलकर्णी होते. कुलकर्ण हे त्यांचे कर्तव्य कर्म होते. विठ्ठलपंत घरी आल्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला येणारे ब्राह्मण कारकून आले नाहीत. पृच्छा केली असता आजपासून यायला जमणार नाही असे उत्तर आले. सकाळी विठ्ठलपंतांनी इंद्रायणीत स्नान केले. दर्शनासाठी सिद्धेश्वराच्या मंदिरात आले. मंदिरात नित्य पूजा अर्चा करणारे पुजारी सामोरे आले. थांबा, आपण आत येऊन हे मंदिर भ्रष्ट करण्याचे पाप करू नका. परंतु माझ्या आत येण्यानं मंदिर कसं भ्रष्ट होईल? वा,
पापाचरण करून वर हा उद्दामपणा शोभता आहो. यात उद्दामपणा कसला? मी इंद्रायणी स्नान करून देवदर्शनास आलो आहे. स्नानानं धुवून जाण्यायोग्य तुमचं पाप नाही, ते महापाप आहे, महापाप. मी गुरुदेवांच्या आज्ञेनुसार प्रायश्चित्त घेतला आहे. कोण गुरुदेव? तो रामानंद, तोच महाढोंगी ना? हे पहा, वाटल तर माझ्या श्रीमुखात 2 मारा, परंतु माझ्या गुरुदेवांविषयी कृपया असे अपशब्द नका उच्चारू. उच्चारीन, 10 वेळा उच्चारीन, 1000 वेळा म्हणीन तो रामानंद स्वार्थी, ढोंगी, पाखंडी आहे म्हणून. काय करशील? देवाच्या द्वारी उभं राहून असं बोलू नये. मंदिरांच्या मांगल्यांचा विचार करावा. गृहस्थाश्रमाचा स्वीकार करताना हे मांगल्य कुठं गेलो होतं रे संन्याशा? मला अक्कल शिकवतोय. चालता हो इथून. पुन्हा या मंदिराची पायरीही चढू नकोस. गोमूत्र शिंपडून मला ती शुद्ध करून घ्यावी लागणार आहे. चल निघ. विठ्ठलपंतांनी तिथूनच देवाला हात जोडले. पायऱ्या उतरून खाली आले. एका शिळेवर बसले. डोळे मिटलेले होते. एकसारखे अश्रू ओघळत होते. मनात विचार थैमान घालत होते. मला संसार करायचाच नव्हता. मीच दृढनिश्चयी राहिलो नाही. विवाह केला पण संसारापासून पळून जाण्याचा यत्न केला. पत्नीच्या जीवनाचा विचार केला नाही. सासू सासऱ्यांच्या भावनेचा विचार केला नाही. खरेच मी पापी आहे. रामानंद यती परम दयाळू आहेत. प्रायश्चित्त सांगून माझ्या मनाला तरी मोठा आधार दिला. जननिंदा अटळ, हेही स्पष्ट केलं. क्लेश सोसण्याचं सामर्थ्यही गुरुदेवांनी द्यावं. हात जोडून रामानंद स्वामींना मनोभावे नमस्कार केला. जड मनाने जड पावलांनी घरी आले. दुसऱ्या आठवड्यात सिद्धोपंतांकडे श्राद्ध होते. वास्तविक सिद्धोपंत गावचे अधिकारी कुलकर्णी, पण त्यांच्याकडे श्राद्ध चालवण्यासाठी एकही भटजी येण्यास तयार होईना. सगळीकडून नकार आले. सिद्धोपंतांना काय करावे तेच कळेना. शेवटी त्यांनी 2 भिक्षुकांना आज्ञा केली, परंतु श्राद्धाच्या दिवशी तेही आले नाहीत. वाट पाहून सिद्धोपंतांनी सारे श्राद्धपिंड इंद्रायणीस अर्पण केले. विठ्ठलपंत सकाळीच घराबाहेर पडले होते. जेवण वेळीसुद्धा आले नाहीत. सोवळ्यात केलेला स्वयंपाक खाणाऱ्यांची प्रतीक्षा करत होता. शेवटी रुक्मिणीने सगळे अन्न आणून गाईगुरांसमोर ठेवले. सूर्य मावळू लागला तेव्हा विठ्ठलपंत घरी आले. हातपाय धुवून घोंगड्यावर बसले. भिंतीला डोके टेकून डोळे मिटून रुक्मिणीने तूप मेतकूट लावलेले पोहे आणि दुधाची वाटी समोर आणून ठेवली. विठ्ठलपंतांनी त्याकडे पाहिलेही नाही. काही क्षणांनी ते उठले, बाहेर आले. एक ग्रंथ उघडून त्यात डोके घालून बसले. सिद्धोपंत सारे बघत होते. रुक्मिणी आईच्या कुशीत शिरली. मायलेकींनी अश्रूंना वाटा मोकळ्या करून दिल्या. विठ्ठलपंतांनी संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश केला याचीच गावात चर्चा. सिद्धोपंत यांच्याकडे कुलकर्ण, गावकी बोलवून निर्णय घ्यावा असा सूर. शेवटी गावकी भरली. पाटील, खोत, पंच, ब्रह्मवृंद, गावातले वयोवृद्ध, जाणते सारे जमले. प्रमुख उपाध्यायांनी आरंभ केला. सिद्धोपंत या पंचक्रोशीचे कुलकर्णी आहेत. त्यांच्या कुलकर्णी बनून कारभाराबाबत, त्यांच्या चारित्र्याबाबत किंवा एकूणच त्यांच्याबाबत आमचा कोणाचाही आक्षेप नाही. परंतु त्यांचे जावई आपे गावकर कुलकर्णी असलेले विठ्ठलपंत, वास्तविक तेही अध्यात्मातले, परंतु मूळ शास्त्र नियमांहून स्वमतांवर अधिक निष्ठ ठेवणारे. त्यांनी विवाहोत्तर संन्यास आश्रमात प्रवेश केला आणि आता परत गृहस्थाश्रमात प्रवेश केला. या सर्व गोष्टी जाणून बुजून घडलेल्या आहेत. हे महापाप त्यांनी केले असल्याने त्यांचा आणि त्यांची पत्नी असलेल्या आपल्या कन्येचा या आळंदी गावी घरी ठेवून सिद्धोपंतांनी स्वीकार केला आहे. हे धर्ममान्य नाही, शास्त्रसंमत नाही. जोपर्यंत लेक जावाई घरात आहेत तोपर्यंत सर्व कुटुंबावर ग्रामण्य अटळ आहे. सिद्धोपंत थरथरत उभे राहिले. हात जोडून बोलू लागले. आमचे जामात विठ्ठलपंत यांनी संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारला, हे सत्य आहे. परंतु त्यांनी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार प्रायश्चित्तही घेतलं आहे. 3 कृच्छे, 3 चांद्रे याने जातकर्मादी विधी केले आहेत. त्यामुळं त्यांच्या पापाचं निराकरण झालं आहे. त्यातून जर आपणा साऱ्यांना अजून काही प्रायश्चित्त म्हणून उपास-तापास, जप-तप, उपाय ठाऊक असतील तर सांगा. जावईच काय, आम्ही घरातील सर्वजणच त्यांचं आचरण करू. माझी ग्रामस्थ ब्रह्मवृंदास आणि सर्वच बंधूंना विनंती आहे. आमच्या जावयाच्या चुका मोठ्या मनानं पोटात घाला आणि आमचा स्वीकार करा. एक ज्येष्ठ पंडित पगडी ठीक करत उठले. रामानंद स्वामींचं प्रस्थ काशीत. ते कोणकोणत्या गोष्टींना धर्म मानतात ते साऱ्यांना ठाऊकच आहे. वर्णाश्रमांची बंधनं झुगारण्याला आम्ही धर्म मानत नाही. त्यांनी सांगितलेलं प्रायश्चित्त धर्माला मान्य नाही. या महापापाला कोणतेही प्रायश्चित्त धर्मशास्त्रात सांगितलेले नाही. थोडक्यात विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी यांच्याशिवाय उर्वरित कुटुंबास आळंदी स्वीकारेल. त्यांच्यासह स्वीकारण्याचं महत्पाप आळंदी कदापि करणार नाही. निर्णय झाला. लोक आपापल्या घरी गेले. सिद्धोपंत घरी आले. घरी येईपर्यंतच त्यांना कसे तरी वाटत होते. घरी येताच त्यांना घेरी आली. कसे तरी भिंतीच्या आधाराने खाली बसले. मग आडवे झाले. रुक्मिणी किंचाळली. उमादेवी धावत आल्या. रुक्मिणीने घोंगडी अंथरली. विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना त्यावर आणून झोपवले. कांदा हुंगायला दिला. पाणी शिंपडले. त्यांनी डोळे उघडले. उमादेवींनी गुळाचा खडा, पाणी आणले. सिद्धोपंत बसते झाले. चेहरा भकास झाला होता. थरथरत्या स्वरात म्हणाले, ऐकलत,
लेक आणि जावई घरात असेपर्यंत आपल्यावर ग्रामण्य केलं जाणार. त्या दोघांना या घरातून बाहेर काढल्यावर सिद्धोपंत परत कोसळले. उमादेवींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रुक्मिणी हुंदके देऊन रडू लागली. विठ्ठलपंत उद्विग्न झाले होते. हुंदका आवरून सिद्धोपंत म्हणाले, न्याय तरी कसा? या दोघांना घरातून बाहेर काढल्यावर फक्त आपणा दोघांवरच ग्रामण्य जाणार. या दोघांवर राहणारच. रुक्मिणीच्या डोक्यावरून हात फिरवत उमादेवी म्हणाल्या, लेक जावई दुःखात असताना आम्हाला या वयात कशाला हवंय सुख? करा म्हणावं आमच्यावर ग्रामण्य. आता आयुष्य तरी कितीसं उरलंय. कुलकर्ण गेलं तर गेलं, दुःखच भोगायचंय ना. सगळेच भोगू. त्या रात्री सिद्धोपंतांच्या घरी कोणीच जेवले नाही. सारेच उपोषित झोपले. निद्रा कुणालाच लागली नाही. सारेजणच तळमळत होते. विठ्ठलपंत एकांतात रुक्मिणीला म्हणाले, ऐकलत, आपण दोघं हे घर सोडून जाऊ. तुझ्या मातापित्यांना माझ्या पापकर्माची कटुफळं भोगायला लागू नयेत. आज अखेर त्यांनी खूप सोसलं. खरं तर अपराध तुमचाही नाही, केवळ पत्नी म्हणून. ईश्वरानं या क्षणी मला मृत्यू दिला तर खूप बरं होईल. रुक्मिणीनं विठ्ठलपंतांच्या तोंडावर हात ठेवला. असं बोलाल तर मीच माझं मस्तक आपटून जीव देईन. आता जे तुमचं जीवन तेच माझं जीवन. आईबाबांच्या सुखासाठी ग्रहत्याग करणं हाच एकमेव उपाय आहे. सकाळी नेसत्या वस्त्रांनिशी विठ्ठलपंत रुक्मिणी जाणार होते. दोघांनीही सिद्धोपंत उमादेवींना नमस्कार केला. विठ्ठलपंत म्हणाले, आम्हा दोघांमुळे या वयात तुम्हाला ग्रामण्य भोगायला लागू नये. आम्ही दोघंही आळंदीची वेस ओलांडून बाहेर जातो आहोत. पुढचं ईश्वराधीन. उमादेवी पार कोसळून गेल्या. त्यांच्या ओठातून शब्दच फुटेनात. सिद्धोपंत म्हणाले, अहो, आणखी कुणा धर्मज्ञांना भेटू. काही उपाय निघतो का ते पाहू. असा एकदम घर सोडण्याचा निर्णय म्हणजे? विठ्ठलपंत म्हणाले, नाही. मुळात आमचा सनातन धर्म परमोदार आहे, क्षमाशील आहे. पण खऱ्या धर्माविषयीच्या अज्ञानाने अहंकार जागृत झालेल्या लोकांना आपण काय सांगणार? वेदश्रुतींच्या घोकंपट्टीशिवाय पुढे जाऊन यांना विचार करण्याची सवय नाही. जेव्हा यांचे डोळे उघडतील, क्षमा या धर्मतत्वाचं महत्त्व पटेल, तेव्हा पाहू. माझ्यामुळं आपल्या कन्येला सोसावं लागतंय याची टोचणी माझ्या मनाला सतत राहील. क्षमा करा. येतो आम्ही. दोघंही घरातून बाहेर पडले. सिद्धोपंत उमादेवी ते गेल्यावर वाटेकडे बघत उभे राहिले. देवी जननिंदेचे येता लोट, शांती उदरी भरी घोट. कामक्रोधांची मोडिली वाट, करणी अचाट निरुपम. द्विंसी घातले वाळीत, आप्तवर्गी सांडिले त्वरित. खोपट बांधुनी अरण्यात, कांते सहित राहिला.